गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याचं मन कसं असतं बरं। चंचलच आहे ना, पण त्या चंचल मनाला जर शांत करायचं असेल तर समर्थांनी मार्ग सांगितलेले आहेत। म्हणजे त्या मार्गाने जर आपण गेलो ना तर चंचल मन सुद्धा क्षणात शांत होऊन जाईल आणि आपल्या मनामध्ये असलेले आपल्या प्रश्नांची उत्तरं दिवसेंदिवस साठत चाललेली आहेत। आणि आज या निरूपणामध्ये आहे ना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडणार आहेत। तुमच्या मनामध्ये पडलेले तुमचे प्रश्न आज या निरूपणामध्ये आहेत ना, त्या निरूपणामध्ये ते उपाय सापडणार आहेत। तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत। श्रीमद भागवत गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जर मनुष्याला या सांसारिक जीवनावर विजय मिळवायचा असेल तर धर्म, कृती आणि प्रेम आहेत ना, हे मनुष्याच्या जीवनामध्ये भरून उरले पाहिजेत। म्हणजे गीतेचं सर्वात मोठी गोष्ट काय आहे बरं? तिचा अर्थ समजण्यात थोडा अतिशय सोपा आहे, पण गीतेची शिकवण जर आपण अंगीकारली ना तर जीवन सुद्धा सोपं होऊन जातं। म्हणजे जीवनाचं सार आहे ना, त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचं वर्णन आहे ना, जे त्यांनी महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनालाच दिलं होतं ना। आणि गीतेत दिलेली शिकवण आहे ती आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्गच दाखवते ना। म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला दिलेल्या त्या उपदेशांचं संपूर्ण कथन केलेलं आहे। यात जीवनाचा अर्थ आहे ना, अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे। गीतेचं पालन करणारी व्यक्ती आहे ती आयुष्यात कधीही अपयशी होत नाही। म्हणजे बघा, गीतेचा एक श्लोक तुम्हाला माहीत असेल, चिंतया जायते दुःख नानथेरेति निश्चयी तयाहीन सुखी शांत सर्वत्र गलियतस्पृश्य। म्हणजे काय बरं? म्हणजे दुःख चिंतेतून उद्भवतं आणि इतर कोणत्याही कारणाने नाही। जो व्यक्ती समजून घेतो ना, तो सर्व इच्छांचा त्याग करत असतो आणि चिंतामुक्त होतो ना, तो सुख आणि शांती प्राप्त करत असतो। म्हणजे गीतेचा उपदेश काय आहे बरं? श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जे आपल्यावर मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांचं मन स्वतःच शत्रूसारखं काम करतं। म्हणजे मन खूप चंचल आहे ना, आणि आपलं काम त्याला नियंत्रणामध्ये ठेवणं आहे, नाहीतर ते आपल्या हिताच्या नसलेल्या अनेक गोष्टी करायला शिकवू शकतं, अनेक गोष्टी करायला लावू शकतं। म्हणूनच श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की क्रोधाने गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळामुळं ही बुद्धी आहे ती अस्वस्थच होते ना। म्हणून बुद्धी बिघडली की तर्काचा नाश होतो आणि माणसाला अधोगतीकडेच नेतो ना। म्हणजे फक्त डरपोक आणि कमकुवत लोक या गोष्टी नशिबावर सोडत असतात, पण जे बलवान आणि स्वावलंबी असतात ना, ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात। म्हणजे माणूस हा त्याच्या श्रद्धेनेच निर्माण होतो ना, तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो बनतो। आणि त्यामुळं सत्कर्म करत असताना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा। गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे ना की प्रत्येक व्यक्तीचं मन अशांतच असतं ना, चंचल मनावर नियंत्रण ठेवणं हे खूप अवघड काम आहे, पण सरावानं ते नियंत्रित करता येतं। म्हणून प्रत्येक व्यक्तीनं ध्यानाद्वारे मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता ध्यान म्हणजे काय बरं?
दरवेळेला निरूपणामध्ये सांगण्यात येतं, ध्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची उपासना. या उपासनेचं फळ आहे ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. श्रीकृष्ण म्हणतात ना, कुणासोबत चालल्यानं आनंद मिळत नाही आणि ध्येयही मिळत नाही. म्हणून माणसानं आहे ना नेहमी एकटंच चाललं पाहिजे, त्याच्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. पण हा मनुष्य प्राणी आहे, तो स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतो का? अजिबात नाही. तो दुसऱ्याकडे बोट दाखवतो, पण उरलेली बोटं आपल्याकडे असतात हे सर्व काही तो विसरून जातो. म्हणजे काय बरं? म्हणजे तो दुसरा कसा आहे ना ते त्याला शोधायचं असतं, पण स्वतःला शोधायला त्याला वेळ मिळत नाही आणि मग अधोगतीलाच तो जातो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या जीवनातील स्वतःचे जे वाईट कर्म आहेत ना ते सर्व काही नाहीसे करा आणि भगवंताला समर्पित करा. बघा, श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. दुःख कुरवाळूत बसू नकोस. जीवनामध्ये जे ध्येय आहे ना ते तुला मिळवायचं असेल तर फक्त भगवंत रूपी नावेमध्ये बस. ही भगवंत रूपी नाव आहे ना तुला कधी किनाऱ्याला पोचवेल, तुला समजणार सुद्धा नाही. पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही. जेवढे वाईट कर्म आहेत ना त्या वाईट कर्मांची ती पोतळी आहे ती आपल्या खांद्यावर घेऊन फिरत असतो. मग तुझ्या जीवनामध्ये अधोगतीपासून तुला मुक्ती मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. बघा, गरुड पुराणामध्ये सुद्धा आहे ना या मनुष्याच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी हा गरुड पुराण आहे, हा महत्त्वपूर्णच आहे ना. म्हणून या सूत्रांचा अवलंब केला ना तर आपलं जीवन आनंदी होऊ शकतं. काही गोष्टी खूप क्षुल्लक असतात, परंतु आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे गरुड पुराणाला जर आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण केलं ना, बघा गरुड पुराण काय सांगतं बरं? हे जीवन आहे ना, हे जीवन मृत्यूच्या रहस्याचा उल्लेखच आहे ना. म्हणून आपण केलेल्या कर्माचं फळ आहे. हे कोणतं फळ आपल्याला मिळतं हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे ना. म्हणून आयुष्याकडे पाहताना मनुष्यानं सहज राहिलं तर मृत्यू पश्चात त्याला सद्गती मिळू शकते. पण मनुष्य हे जीवन जगताना सुंदर जीवन जगतो का बरं? निर्मळ जीवन जगतो का बरं? अजिबात जगत नाही. जोपर्यंत तुमच्या हातून आहेत ना चांगली कर्म घडत नाही, जोपर्यंत तुमच्यातून दुसऱ्याला दुःख निर्माण होत असेल, तुमच्या पूर्ण कृतीतून दुसऱ्याच्या जीवनामध्ये संताप निर्माण होत असेल, राग निर्माण होत असेल, तोपर्यंत तुमच्या वाट्याला पुण्यकर्म येणार नाही. म्हणून पुण्यकर्म जर कमवायचे असतील ना तर आपले कर्म सुधारायला हवे. आणि हे कर्म सुधारतात कधी बरं? जेव्हा दत्तगुरूंना आपण शरण जातो, दत्तगुरूंची उपासना करतो, तेव्हाच्या गोष्टी घडतात ना. बघा, गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या संसारी माणसासाठी आहेत ना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना काय वाढत असतात बरं? शत्रू, कर्ज, रोग हे आरंभी लहान असले ना तरी परिणाम त्यांचा वाईट असतो. ते परिणामी मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करतात. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये कधी शत्रू असू नये, मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कर्ज घेऊ नये आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना रोगसुद्धा असू नये. यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल बरं? यावर आपल्याला विजय मिळवायचा असेल ना तर साधं राहणीमान मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करतं. बघा, पुढे सांगितलेलं आहे ना, मनुष्य जर कोणत्या प्रतीक्षेमध्ये थांबत असेल ना तर ते चुकीचं आहे. मनुष्य बघा, कधी कधी आपण म्हणतो ना की कोणत्या गोष्टीला संयम ठेवला पाहिजे, पण एवढा सुद्धा संयम नसावा की वेळ निघून जाईल, मृत्यू दाराशी येईल, संध्या निघून जातील.
म्हणजे बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये या 3 अशा गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वेळ, दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू आणि तिसरी गोष्ट म्हणजे संधी. हे कोणाच्या प्रतीक्षेसाठी कधीही थांबत नाही. म्हणून आपल्या कामाचा योग्य वेळी आपण उपयोग करायला हवा, योग्य वेळेला त्याची माहिती घ्यायला हवी. म्हणजे माणसाच्या जीवनात जर तुम्ही समाधान शोधत असाल ना, हे समाधान असंच मिळतं का बरं? अजिबात असं मिळत नाही. भोजन, निद्रा आणि देवपूजा आहे ना, यांचा स्वतः उपभोग घेतल्याशिवाय समाधान तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्यापुढे जे भोजनाचं ताट ठेवलेलं आहे, ते भोजन आपण ग्रहणच केलं नाही तर ते भोजन कसं झालं आहे ते आपल्याला समजेल का बरं? आपण जर झोपलोच नाही तर झोप काय आहे ते आपल्याला समजेल का बरं? आपण जर भगवंताची देवपूजाच केली नाही तर भगवंत रूपी आहे ना, ही ऊर्जा आपल्या जीवनामध्ये संचारेल का बरं? म्हणजे या गोष्टीचं पालन आहे ना, ते मनुष्याने करायला हवं. पण मनुष्य मात्र या सर्व निरर्थक गोष्टी मानत असतो. म्हणजे काय बरं? म्हणजे मनुष्याच्या जीवनात आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये संपत्ती, परस्त्री, जमीन हे नातलगात आहेत ना, शत्रुत्व निर्माण करत असतात. म्हणून या मोहापायी मनुष्य बर्बादच होतो ना. आणि आज आपली अवस्था काय झालेली आहे बरं? आपण किती गडगंजे श्रीमंत होतो, पण आज आपली अवस्था काय झालेली आहे? का झालेली आहे बरं? कधी कधी आपल्याकडे पैसा भरपूर आहे पण आपले शरीर साथ देत नाही. मग याला जबाबदार कोण आहे बरं? म्हणूनच संपत्ती झाली, परस्त्री झाली आणि जमीन झाली ना, हे आपल्या संसारामध्ये शत्रुत्वच निर्माण करत असतात. म्हणून या गोष्टीपासून आपण सावध राहायला हवं. हा अहंकार या 3 गोष्टींमुळे चिकटतो. बघा, लक्षात असू द्या, हे निरूपण आहे ना, तुमच्या डोक्यावर जाऊ देऊ नका. हे निरूपण तुमच्या हृदयामध्ये ठेवा. तुमचं मन शांत करणारं हे निरूपण आहे. म्हणून जीवनामध्ये आहे ना, सत्य, कर्तव्य आणि मरण आहे ना, यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे. पण मनुष्य मात्र या सर्व गोष्टी विसरून जातो. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्य जीवन आहे ना, ते त्याला मृत्यू येता कळतं. मनुष्याच्या जीवनाची जी कर्तव्य आहेत, जेव्हा कर्तव्य करायची असतात ना, तेव्हा त्याला वेगवेगळी कामं असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याचं मरण आहे. हे मरण जेव्हा त्याचा मृत्यू जवळ येतो ना, तेव्हा त्याला सर्व काही आठवायला लागतं. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत ना, तोपर्यंत भगवंत रूपी नामस्मरण आपल्या जीवनात घडायला हवं. पण आपल्या जीवनात घडतं का बरं? पण समर्थांच्या कृपेनं, दत्तगुरूंच्या या छायेमध्ये आपण निवांत परमार्थ करत आहोत. आपल्या जीवनामध्ये एवढा आनंद आहे ना, या आनंदाला पारावारा उरलेला नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये अपयश आले तरी चालतील, पण ते अपयश असे असावेत की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे असावेत. म्हणून स्त्री असेल, निषिद्ध चरण असेल आणि स्वार्थ असेल ना, हे उद्देशापूर्ती होण्यास अपयश आणतात. म्हणजे जीवनामध्ये अपयश आणण्याचं कारण काय आहे बरं? स्वार्थ. आपल्या जीवनामध्ये स्वार्थ जर असेल ना, परस्त्रीचं गमन असेल, आपल्या जीवनामध्ये अपयशच आणत असतं ना. म्हणून आपण समोरचा कसा व्यक्ती आहे ना, याला ओळखायला शिकलं पाहिजे. पण आपण ओळखतो का बरं? आपलं पूर्ण निघून जातो, आपली बर्बादी होऊन जाते, तेव्हा आपण त्याला ओळखायला लागतो. मग त्याचा फायदा आहे का बरं? म्हणून आपल्याला जर ओळखायचं असेल ना, तर त्याने फायदा घेण्याच्या अगोदर आपण सावध राहायला हवं. आणि हे सावध आपल्याला कोण करत असतं बरं? भगवंतच करतो ना. म्हणून आपण निरूपण श्रवण करायला हवं, आपण उपासना करायला हवी. पण आपण या सर्व निरर्थक गोष्टी मानतो, मग त्या गोष्टी आपल्या जीवनामधून जातातच ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, 3 गोष्टी कोणीही चोरी करू शकत नाही. आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक चोऱ्या होताना पाहिल्या असतील, गावगुंडसुद्धा पाहिल्या असतील,
पण ह्या 3 गोष्टी सांगणार आहे ना, त्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे बुद्धी, दुसरी गोष्ट म्हणजे चारित्र्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे शीळ. या 3 गोष्टी आहेत ना, कधीच कोणाला चोरी करता येत नाही. आपल्या मनामध्ये जी बुद्धी आहे, चारित्र्य आहे, हे शील आहे, कोणी चोरी करू शकेल का बरं? कोणीच नाही. कारण आपण त्याच्यावर कार्य केलेलं असतं, त्या कर्माने चालतात आणि कर्म आपल्याकडून काढून घेऊ शकतं का कोणी? कधीच नाही ना. म्हणूनच स्त्री, बंधू, मित्र यांची वेळप्रसंगी कसोटी कळत असते ना, की आपल्या सोबत कोण आहेत बरं? आपल्याला मित्र म्हणणारे किती आहेत बरं? आपल्या जीवनामध्ये हजारो मित्र आहेत, आपल्या जीवनामध्ये हजारो भाऊ आहेत, आपल्या जीवनामध्ये हजारो स्त्रिया आहेत. पण मनुष्याच्या जीवनामध्ये जो आपल्या वेळेला आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतो ना, तोच आपला सखा आहे ना. आणि आजपर्यंत कोणी आपला सखा झालेला आहे का बरं? मला तर वाटत नाही. भगवंताशिवाय मनुष्याचा सखा कुणीच असू शकणार नाही. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये जेव्हा अर्जुन एकटा पडलेला होता ना, तेव्हा अर्जुनाचा सखा कोण झाला बरं? श्रीकृष्ण स्वारी झाली ना. आणि आजही या कलियुगामध्ये श्रीकृष्णासारखा खंबीर राहणारा मित्र जर तुमच्या सोबत असेल तर तुमचा पराभव कुणीच करू शकत नाही. पण तो आपल्याला दिसतो का बरं? श्रीकृष्णासारखा सखा आपल्याला दिसतो का बरं? बघा, तुम्ही विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला याचं उत्तरसुद्धा मिळणार नाही. म्हणून हे आयुष्य जगताना आपण काही गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी एकदाच मिळतात ना, त्या जीवनातील गोष्टी आपण आयुष्यभर आपल्या हृदयात ठेवल्या पाहिजेत. पण आपण त्या ठेवतो का बरं? बघा, लक्ष देऊन ऐका. कारण तुम्हाला हे निरूपण आहे ना, अधोगतीपासून सुखाकडे नेणार आहे. तुमच्या जीवनामध्ये लख प्रकाश निर्माण करणार आहे. आपल्या जीवनात आहेत ना 3 गोष्टी अशा आहेत की त्या आयुष्यामध्ये एकदाच मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे आपले आई वडील, दुसरी गोष्ट म्हणजे आपले तारुण्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे संधी. या 3 गोष्टी आहेत ना, आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच मिळतात. एकदा का या गोष्टी हरवल्या ना, की भविष्यात कधीच येत नाही. म्हणून आपल्या आई वडील असतील ना, ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत, त्याला भक्ती करायची सुद्धा गरज नाही, त्याला देवदेव करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही जर तुमच्या आईबापाच्या सकाळ संध्याकाळ रोज पाया पडत असाल तर तेच भगवंत आहेत. पण मनुष्य मात्र भक्ती एवढी वेगळी करतो की समोरच्याला कशी कळावी ना मी किती श्रेष्ठ आहे, पण तिथे भक्ती होते का बरं? कधीच होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे तारुण्य आलेलं आहे ना, ते तारुण्य जपून वापरा. त्या उमेदेमध्ये आपण आपलं भान हरपून देऊ नका. आपल्या मुलांना जपा. आपल्या मुलांचं तारुण्य आहे ना, ते तारुण्य वाया घालवून देऊ नका. कारण एकदा का ते तारुण्य गेलं ना, तर परत कधी येत नाही. बघा, आपल्या या जीवनात आहेत ना काही माणसं आपल्याला अशी सापडतात, माणूस असून सुद्धा त्याला माणसं पटत नाहीत. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतो बरं आपण? माणूस घाण्यास म्हणतो ना, की ज्याला माणसातच भगवंत दिसत नाही, तो भगवंताची सेवा करू शकतो का बरं? भगवंताची भक्ती करू का शकतो का बरं? बघा, ज्याप्रमाणे त्या चांग देवांना बघा मुक्ताबाईनं शिकवलं ना, की तू कोराच राहिलास, या कोरा कागदासारखाच राहिलास. किती वेद सर्व काही पठण केलं होतं तरीसुद्धा जीवनामध्ये जी सुसंगती आहे ना, जीवनामध्ये जी खरी भक्ती आहे ती तुमच्या शिक्षणामध्ये असते का बरं? शिक्षण आणि संस्कार आहेत ना, या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून मनुष्याला ज्या गोष्टीत अलिप्त राहायचं असतं ना, तिथे तो अजिबात अलिप्त राहत नाही. पण ज्या गोष्टीमध्ये अलिप्त राहायचं नसतं तिथे तो अलिप्त राहायला सुरुवात करतो. म्हणजे मनुष्यानं या 3 गोष्टींपासून अलिप्त राहायला हवं. त्या कोणत्या बरं 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे परस्त्री,
दुसरी गोष्ट म्हणजे दुसंगती आणि तिसरी गोष्ट म्हणजे निंदा. या 3 गोष्टीपासून मनुष्यानं जीवन शिकायला हवं. परस्त्रीचं मनुष्याने कधी गमन करू नये. वाईट संगतीपासून मनुष्यानं दूर जावं आणि निंदेपासून मनुष्यानं 4 हात लांब राहावं. पण मनुष्य या गोष्टींपासून बाजूला होतो का बरं? कधीच होत नाही. उलट या गोष्टींमध्ये तो अडकला जातो आणि परत भगवंतालाच दोष देतो ना, की भगवंता या गोष्टींपासून मला सोडव. पण तू त्यामध्ये गुंतलासच का? जर तुझ्या मनामध्ये जर तू भगवंताची भक्ती निर्माण केली असतीस, तू भगवंताची जी खरी भक्ती आहे ना, तुझी मनाची जी चंचलता आहे ती दूर केली असतीस, ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली असतीस, तर तुझं मन या गोष्टीकडे धावलं असतं का बरं? नसतं ना. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या मनाचा कंट्रोल करायचा असेल तर ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, हे आपल्या जीवनाचं सार आहे, हे आपल्या जीवनाचं मूळ आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, या 3 गोष्टींचा कधीच विसर पडू देऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे कर्ज, दुसरी गोष्ट म्हणजे वचन आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे ध्येय. या 3 गोष्टी आहेत ना, कधीच विसरू नका. जर या 3 गोष्टी तुम्ही विसरलात ना, तर या 3 गोष्टींचं कर्ज दुसऱ्या जन्मात तुम्हाला फेडावं लागू शकतं. म्हणून कर्जामध्ये कुणाच्या राहू नका, वचनामध्ये कुणाच्या राहू नका आणि ध्येयापासून दूर जाऊ नका. तुमच्या जीवनाला अधोगतीला कारण हे बनू शकतं. म्हणून काम आहे ना, लोभ आहे, मन आहे, हे सतत स्वाधीन ठेवावं. या गोष्टी आहेत ना आपल्या जीवनामध्ये आहे ना, कोणत्या क्षणी आपल्याला काय देतील ना हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ जर कुणाला मानायचं असेल ना, तर गुरु आणि माता पिताशिवाय आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ कुणीच नाही. पण आपण कोणाला मानतो बरं? ज्या गोष्टीमधून आपल्याला फायदा आहे ना, त्याच्या आपण पाया पडायला सुद्धा तयार असतो. मग तो समोरचा वाईट विचारांचा असो किंवा चांगल्या विचारांचा असो, आपण ते काही बघत नाही. बघा, आपण पाहतो ना, काही मंत्रिमंडळी आहेत ना, बघा त्यांच्या मागे मागे फिरणारे जे त्यांचे कार्यकर्ते असतात. मंत्री आला, मंत्री जरी आपल्या वयापेक्षा छोटा असेल ना, तरीसुद्धा त्यांच्या पाया पडायला जातात. पण यांनी कधी स्वतःच्या आईवडिलांच्या पाया पडलेलं आहे का बरं? कधीतरी या कार्यकर्त्यांनी आहे ना स्वतःला हे प्रश्न विचारायला हवे की आपण एवढ्या खालच्या दर्जाला जातो की मनुष्याचा मान सन्मान विसरून जातो. म्हणून ईश्वर सेवा आहे, ही कर्तव्य कर्म आहेत, परोपकार आहे ना, या गोष्टींनी मनुष्याची उन्नती होत असते. पण मनुष्य हे लक्षात ठेवतो का बरं? कधीच ठेवत नाही. म्हणून या गरुड पुराणामध्ये आहे ना, या 16 गोष्टींचं पालन जर मनुष्यानं केलं ना, तर मनुष्याचं जीवन सुखी समृद्ध बनू शकतं. म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, दिवसाची सुरुवात आहे ते देवाचं नाव घेऊन करा. देवाचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात जर केली ना, तर मनुष्याचं मन शांत होतं आणि सकारात्मक विचार येतात ना. म्हणून हातामध्ये गंगाजळ घ्या आणि गंगाजळ घेण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे ना, ते सुद्धा आपण पाहू. जेव्हा गंगाजल आपण पितो ना, तेव्हा शारीरिक आणि मानसिक शुद्धीच होते ना. मनुष्याला असं वाटतं की त्या गंगाजलानं माझं पूर्ण आयुष्य नाहून निघालेलं आहे. म्हणून मनुष्यानं अन्नदान करायला हवं. अन्नदान करणं हे पुण्यच मानलं जातं ना. म्हणून अन्नदान केल्यानं आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. गोमातेची सेवा करा जर तुम्हाला खरोखर आयुष्यामध्ये पुण्यकर्म करायचे असतील. बघा, गोमातेची सेवा करा. गाईला आपण माताच मानलेली आहे ना, म्हणून गाईची सेवा केल्यानं आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते ना. पुढची गोष्ट, पितरांचे श्राद्ध करा. आता बघा, आता पितरांचा महिना मागे गेलेला आहे. आता पुढच्या वर्षी परत निर्माण होणार आहे. म्हणून पितरांचे श्राद्ध करणं आपल्या धर्मातील एक महत्त्वाचा संस्कारच आहे ना.
त्यामुळं श्राद्ध केल्यानं आपल्या जीवनामधून पितृदोषसुद्धा दूर होऊन जातो. गुरुजनांचा आदर करा. गुरुजनांचा आदर करणं आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भागच आहे ना. त्यामुळं गुरुजनांच्या आशीर्वादामुळं आपण यशस्वीसुद्धा बनतो. म्हणून आयुष्यामध्ये तुमच्या जे हासिल करायचं राहिलेलं असेल किंवा केलेलं असेल ते सर्व विसरून जा. आणि मनुष्यानं आहे ना, हे जीवन जगताना निदान खोटं तरी बोलू नका. म्हणजे सत्य बोलणं हा सर्वात मोठा धर्म आहे ना. साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं, खरा तो एकची धर्म. या जगामध्ये जर कोणता धर्म असेल ना तर नेहमी सत्य बोलणे. या सत्य बोलण्यानं आपलं मन शांत राहतं आणि आपल्यावर विश्वास वाढतो. म्हणून मनुष्यानं नेहमी सत्य बोलावं. जीवनात जर तुम्हाला पुण्य खरंच कमवायचंच असेल ना तर प्राणी मात्रांवर दया करा. अहिंसा करणं म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुखवणं नाही. म्हणजे अहिंसा केल्यानं आपल्याला शांतीचं प्रदान होते ना. म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करा. ब्रह्मचर्य पालन केल्यानं आपली मानसिक शक्ती वाढते, आरोग्य चंचल राहतं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जेवढं पुण्याचं काम करता येईल ना तेवढं आपण केलं पाहिजे. पण मनुष्य मात्र या भक्तीला वेगळा दर्जा देतो आणि तिथेच मनुष्य चुकतो ना. म्हणजे मनुष्याची खरी भक्ती कोणती असते बरं? मनुष्य भक्ती का करतो बरं? मनुष्य भक्ती करतो ना, माझ्याकडे भरपूर पैसा यावा, माझ्याकडे भरपूर श्रीमंती यावी, म्हणून आत्ताचा मानव भक्ती करतो. पण ही खरी भक्ती आहे का बरं? ज्या भक्तीनं आपण भगवंताकडे काही मागावं नाही, अशी भक्ती जर तुमच्या जीवनामध्ये घडत असेल ना तर ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. पण मनुष्य मागितल्याशिवाय राहतो का बरं? आणि आपण जर ज्यावेळी सर्व देव कार्य करूनसुद्धा, पूजा अर्चना करूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये जर फरक पडत नसेल तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मार्गसुद्धा आपण शोधत असतो. ते सुद्धा तुम्हाला निरूपणामध्ये सांगत असतो. का बरं असं करतो आपण? की जेणेकरून या भक्ताला, या पामराला सुख शांती मिळावी, म्हणून हेच करत असतो ना. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी तुमच्या दुःख जरी आलं ना तरी अजिबात विचलित होऊन जाऊ नका. आयुष्यामध्ये जे काही घडेल ना ती भगवंताची कृपा म्हणून समजावी. आणि जेव्हा भगवंताची कृपा असते ना तेव्हा संकटातून सत्याचा मार्गसुद्धा निघत असतो. त्या संकटातून आहे ना सुखाची चाहूलसुद्धा येत असते. पण ती सुखाची चाहूल आपण ओळखणं गरजेचं आहे. पण जर आपण संकटात असताना आपलं मन चंचल झालं, आपलं मन दुर्लक्षित झालं तर मग आपल्या जीवनामध्ये दुःखच येईल ना. पण ते ओळखेल कधी बरं? जेव्हा आपलं मन सुंदर असेल, जेव्हा आपलं मन एकाग्र असेल, तेव्हा ते आपलं मन उपासनेला बसेल, तेव्हा ते मन आपलं श्रवणाला बसेल आणि तेव्हाच पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील ना. म्हणून प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक विद्यार्थ्यानं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फक्त 21 दिवस एक गोष्ट करा, नाहीतर 45 दिवस केली तरी चालेल. की आपल्यामुळं कुणाला दुःख निर्माण होणार नाही एवढं फक्त वागा. आणि ब्रह्ममुहूर्तावर उपासना कशी होईल ना याकडे लक्ष द्या. बघा तुमच्या जीवनातल्या अर्धे प्रश्न एक हप्त्याच्या आत सुटू लागतील. तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा येईल ना की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. म्हणून आपला संसार जर सुखाचा करायचा असेल तर आपलं घर सुद्धा सुखी व्हायला हवं. आणि घरामध्ये जोपर्यंत लक्ष्मी आणि नारायण सोबत येत नाहीत ना तोपर्यंत आपण सुखी होऊ का बरं? म्हणजे आपले आचार विचार ही घराची आखणीच आहे ना. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसं घराच्या भिंती आहेत. सुख हे घराचं छत आहे आणि जिव्हाळा हा घराचा कळसच आहे ना. म्हणून माणुसकीने जगा, माणुसकीने दुसऱ्यांना वागवा. जर माणुसकी आपल्या जीवनामध्ये असेल ना तर तुमचं जीवन सुद्धा सुखी होईल. तुमच्या जीवनामध्ये पडलेले प्रश्न आहेत, भगवंताच्या कृपेनं सर्व प्रश्नांची सोडवणूक होऊन जाईल. पण धीर सोडू नका.
जीवनात जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ माना, कारण जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे ना ते सर्वश्रेष्ठ दिलेलं आहे आणि या सर्वश्रेष्ठाचा स्वीकार करा. दुसऱ्याची संपत्ती पाहून स्वतःच्या मनाला दुःख देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये बरेच काही दुःख होते, पण ते दुःख भगवंताने त्या दुःखांचं रूपांतर सुखामध्ये केलेलं आहे. आजपर्यंत जे जीवन आपण जगत आहोत ना ती भगवंताचीच कृपा आहे. म्हणून जास्त विचार करू नका, चिंता करू नका, निवांत राहा. भगवंत तुमचं कल्याणच करणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.